बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने। राज्यात मान्सूनचा पाऊस चांगलाच सक्रिय झालेला आहे। कोकणासह आपल्या मुंबईला आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट आता हवामान विभागाने जारी केलेला आहे। नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन देखील हवामान विभागाने केलेले आहे। तर पुणे आणि कोल्हापूरला सध्या ऑरेंज अलर्ट आहे। पूर्व विदर्भात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे। विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे। ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढलेला आहे। कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे। ऑरेंज अलर्ट कुठे ते आपण बघतोय। तसंच येलो अलर्ट देखील नाशिक आणि नागपूरमध्ये जारी झालेला आहे। महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर थोडा कमी झालेला दिसतोय। मान्सूनने इथे वेळेआधी आगमन केलं असलं तरी पुढच्या काही दिवसांमधली परिस्थिती त्याच्या वाटचालीसाठी फारशी पोषक दिसत नाही। 29 मे रोजी विदर्भात पावसाची शक्यता पाहता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तर राज्यात इतर बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे। 30 मे रोजी विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता नसल्यानं कोणताही अलर्ट नाही। येत्या काही दिवसात पाऊस कमी होण्याचं आणि मान्सूनचा वेग मंदावण्याचं एक कारण आहे वायव्येकडनं भारतात वाहणारे कोरडे वारे। नव्या भारत फोरकास्टिंग सिस्टीमच्या मॉडेलमध्येही ही हवा मान्सूनला काहीशी आडकाठी करताना दिसते। भारतीय हवामान विभागानं काश्मीर आणि भारताच्या उत्तरेकडच्या भागामध्ये ताजा वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी प्रकोप दाखल होत असल्याचंही म्हटलंय। या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भारतात पुढचे 4-5 दिवस वादळी वारे, विजा आणि पावसाचीही शक्यता आहे। 30 मे नंतर मान्सूननं थोडी विश्रांती घेतली तरी जून महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी एकूण पाऊस हा सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त राहील असं हवामान विभागाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज सांगतो। या दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये म्हणजे मान्सूनच्या काळात राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। 29 मे ते 5 जून दरम्यान कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी फारसा पाऊस अपेक्षित नाही, तर 5 जून ते 12 जून या कालावधीत राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर मात्र मान्सून पुन्हा जोर धरेल अशी